नमस्कार मित्रांनो. मका तोडायचा आज निर्णय घेतला होता. त्यासाठी आम्ही मका तोडायला होतो. तुम्ही बघताय असं की मका तोडायचं काम चालू आहे. विशेषतः यात काही दाखवण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे की दरवेळेस तुम्ही स्वतः मालक आहेत हे नेहमी कधीही दाखवू नका. तुम्ही मालक आहात. तुम्ही तुमच्या संघर्षातून, तुमच्या धैर्यातून, तुमच्या कष्टातून तुम्ही व्यवसाय उभा करता. पण व्यवसाय उभा केल्याच्यानंतर स्वतः कष्ट विसरू नका. बऱ्याचदा काय होतं की वेळेप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे, पैशाप्रमाणे माणूस बदलतो आणि त्यातून काय होतं की मग ह्या गोष्टीचं थोडं दुर्लक्ष राहतं. स्वतः उभा केलेला व्यवसायाकडे माणूस लक्ष देत नाही, बाहेर जास्त लक्ष देतो आणि त्याच्यामुळं काय होतं, बराचसा धंदा आपला थोडा तुटवला जातो. नेहमी कधी पण तुम्ही जोपर्यंत तुम्हाला व्यवसाय टिकवायचा आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या गोठ्यावरती असणाऱ्या कामगाराला घेऊन तुम्ही काम करत राहा. जेणेकरून त्यालाही थोडं बरं वाटत जाईल की मालक स्वतः माझ्यासोबत काम करतो आहे. भले रोज ॲज अ पॉसिबल नसेल, पण हप्त्यातून एकदा दोनदा थोडं मदत करत जा. काय होतं, शेवटी समोरचाही माणूस करणारा, काम करणारा आहे मनुष्यच आहे, आपल्यासारखाच आहे तो. आपल्याला पण जसं त्याच्याकडून अपेक्षा असते तसं त्यालासुद्धा आपल्याकडून अपेक्षा असते. तुम्ही बघताय असं ऊसाचं मकाचं काम झालं तर आम्ही ऊस भरला. ऊसाची पूर्ण ट्रॉली मी फुल केली. त्याच्यानंतर संध्याकाळ अंधार पडायला लागला होता. घाम भरपूर चालला होता. पण हे काम असं आहे आणि हे क्षेत्र असं आहे की इथं घाम स्वीकारायची तयारी असेल तरच ह्यांनी स्वीकारायचा आणि त्यांनीच ह्या धंद्यामध्ये घुसायचं. बाकी अहिराग्याचं हे काम नाही. बघता बघता अंधार झाला आणि अंधार जसा झाला तसा आमच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचा शेवट झाला. ह्या अशा स्वरूपाने ट्रॅक्टर निघाला आणि गुरांच्या चारांचं नियोजन पूर्णपणे आमचं 2-3 दिवसाचं झालं. आता पण 2-3 दिवसानंतर परत हीच प्रक्रिया आणि हीच प्रोसेस.